कोल्हापूरच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संबंधी, त्यांच्या साहित्यासंबंधी साने गुरुजींच्या आंबेडकरांनी पहिल्यांदा साहित्य संमेलनामध्ये आज जो परिसंवाद ठेवला त्याबद्दल भारतीय साहित्य महामंडळ, संयोजन समिती आणि सर्वांचं मी प्रथम आभार मानतो. आपल्याकडे खूप गोष्टी राहून जातात आणि आता अगोदरचे दोन तरुण अभ्यासक वक्ते चंदावरकर सर आणि माने सरांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि मला बोलायला पुन्हा सांगितलं मॅडमने की इतक्या वेळात आपलं संपवायचं आहे, तेवढ्या वेळामध्ये मी सांगणारच आहे, संपवणार आहे. या भूमीचा सुपुत्र जो मध्ये आपलं स्वप्न बघतो, स्वप्नाच्या पूर्ततेसाठी योगायोगाने तो त्याच्या आयुष्यामध्ये राजयोग येतो आणि त्याच्या गुरुवर्यांनी त्याच्यावर जो संस्कार केला गोपाळवर, सयाजीराववर, या 12 वर्षाच्या राजाला अक्षर ओळख नव्हती, अंकज्ञान नव्हतं, पण शिक्षकाने जो संस्कार केला अक्षर ओळखीचा आणि या संस्कारातून या किशोरवयीन मुलाने ओळखलं. आज वक्त्यामध्ये 40% मुलं मुली आहेत. तर मी मुलं आणि मुलींना सुद्धा सांगणार आहे, त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे की सयाजीराव 12 वर्षे राजा झाले, निरक्षर होते. 12 ते 6 पुढचे वर्ष त्यांना गुरुवर्यांनी लिहिणं वाचणं शिकवलं, अंक ओळख शिकवली, प्रशासन शिकवलं आणि जेव्हा 18 वर्षाचा राजा प्रत्यक्ष कारभार बघायला लागला, नाशिकवरचा जो उत्तरेकडचा डांग भाग आहे त्या डांग भागामध्ये राजा आपल्या प्रजेला भेटायला गेला आणि त्या भागातली आदिवासी अस्पृश्य प्रजा घाबरून झाडावर झोकाट लपली. राजाने कलेक्टरला विचारलं, माझी प्रजा कुठे? अधिकाऱ्याने सांगितलं की पहिल्यांदा राजा आपल्याला भेटायला आला आहे आणि सयाजीरावसारख्या 18 वर्षाच्या तरुण राजाने ओळखलं की मला जे काय करायचं असेल तर ही या भागात राहणारी अस्पृश्य आदिवासी ही माझी प्रजा आहे. या प्रजेसाठी आपण आपल्या समाजसेवेची, सुप्रशासनाची सुरुवात करायची. आणि रावाने 1882ला अस्पृश्य आदिवासींचा शिक्षणाचा हुकूम काढला. हा हुकूम भारतातील नव्हे तर आशिया खंडातील समाज क्रांतीचा पहिला आदेश आहे. त्याला आणखी एक घटना घडली होती. हंटर कमिशन समोर महात्मा फुले सांगत होते की उच्च वर्णाच्या लोकांना तुम्ही शिकवा तर अगोदर कनिष्ठ वर्गाला शिकवा, आणि उच्चवर्णीय म्हणायचे की उच्चवर्णीय शिकले की ते खाली झिरपत जाईल. हे तरुण सयाजीरावांनी ओळखलं आणि महात्मा फुल्यांचं स्वप्न हुकूम काढून कायदा करून सुरुवात केली आणि ही हिंदुस्थानमधील समाज क्रांतीची, शिक्षणाची. समाज जर सुधारायचा असेल तर शिक्षणच हे परिवर्तनाचं साधन आहे हे या राजाने ओळखलं. आणि शिक्षणासाठी काय सोर्स आहे तर पाटी, पुस्तक, लेखणी. आणि या राजाने पूर्ण बडोदा राज्यामध्ये ज्यावेळेस प्रवास करून ओळखलं, बहुतांश प्रजा शेतकरी होते, बहुतांश निरक्षर होते, शेतीवाडीचा उद्योग उत्पन्न नव्हतं. आणि त्याने शेवटी निर्णय घेतला सयाजीरावांनी की जर मला सुप्रशासनाचं काम करायचं असेल, करण्याचं काम करायचं असेल तर आपल्या प्रजेला शिकवलं पाहिजे. आणि लंडनमध्ये त्या काळामध्ये सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करा म्हणून पार्लमेंटमध्ये सुरू झालं होतं. महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून सुरू झालं. त्या सुमारात या राजाने बडोद्यामध्ये महिलांना मतदानाचा अधिकाराचा
हुकूम काढला आणि 6 वर्षाचा मुलगा 6 वर्षाची मुलगी झाली की तिला पालकाने शाळेत पाठवणं कंपल्सरी केलं. सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण. आणि ही त्यावेळेसची खूप महत्त्वाची घटना होती. शिक्षण सुरू केलं, पाट्या नव्हत्या, पुस्तकं नव्हते, लेखणी नव्हता, लिहिणारे नव्हते. मग या राजाने भारतातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून परदेशातून सुद्धा त्या विषयाचे तज्ज्ञ बडोद्यात आणणं, पाठ्यपुस्तकं तयार करून घेणं, ते छापणं, त्यासाठी मुद्रणालय सुरू करणं, ही सुरुवात झाली 1892 साली. 1892 हे सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करणं. आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने 10-12 वर्षापूर्वी आदेश काढला, तिथं 1892 साली सुरुवात झाली. ज्या वेळेस गरीब मुलं, मागासलेले समाजातले पालक मुलींना शाळेत न पाठवता मजुरीवर पाठवायला लागले, त्यावेळेस सयाजीरावाने गैरहजर मुलीला सुरुवातीला 1 आणा दंड, नंतर 2 आणा दंड, ते दंड भरायला लागले पालक. हे वाढत केलं आणि शेवटी हुकूम काढला पोलीस पाटलाला, जो पालक आपल्या मुलाला शिकवत नसेल त्या पालकावर लक्ष ठेवा आणि त्याच्यावर त्याला दंड करा. ही सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाची सुरुवात हिंदुस्थानातील समाज क्रांतीची खूप मोठी सुरुवात होती.